मिसेस हा पिक्चर पाहिला आहे का? सध्या OTTवरती त्याचा खूप गाजावाजा होतो आहे आणि या चित्रपटात म्हणजे काही चांगल्या गोष्टी आहेत, त्याबरोबरच काही अतिटोकाच्या भूमिका घेतल्या आहेत असाही एका गटाचं म्हणणं आहे. म्हणजे याबद्दल दोन टोकाचे मतप्रवाह चालू आहेत. एका गटाचं म्हणणं आहे की जे काही चित्रण झालेलं आहे, जो काही तिच्यावरती झालेला अत्याचार दाखवलेला आहे तो योग्य आहे आणि त्यानुसार तिचं वागणं, तिने जे शेवटी जे ती घर सोडून निघून जाण्याचं टोकाचं पाऊल उचलते ते कसं योग्य आहे याबद्दल काही लोकांचं प्रामाणिक मत आहे की ते ठीक आहे. पण दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की हे अति होत आहे. म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टीसाठी घरातले कामाचा बोजा वाढला आणि केवळ 2 माणसांचा स्वयंपाक करावा लागला आणि म्हणून तिने हे टोकाचं पाऊल उचलणं हे काही बरोबर नाही आहे. असे 2 टोकाचे मतप्रवाह आपल्याला दिसून येतात. त्यानुसार मी देखील हा चित्रपट पाहण्याचं ठरवलं आणि मी तो पाहिला. त्याबद्दल माझं काय मत आहे तेच आजच्या या व्हिडिओमधून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. नमस्कार, मी मंजुषा कुर्डूकर, एक मोटिवेशनल स्पीकर आणि लाईफ कोच. आपल्या सर्वांच्या लाडक्या मंजुळवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आपल्या विषयाला सुरुवात करूया. चला, थोडक्यात या सिनेमाचं कथानक मी तुमच्यासमोर मांडते की रिचा नावाची एक सुशिक्षित तरुणी आहे. तिचा विवाह होतो एका डॉक्टर मुलाशी. त्याचं चांगलं व्यवस्थित त्याचं क्लिनिक चालू आहे. तो देखील चांगला शिकलेला आहे, शांत सुस्वभावी मुलगा तो पाहता क्षणी आपल्याला वाटतो. मग हे सगळं चांगलं चालू असताना असं काय बिघडतं हा प्रश्न तुमच्याही मनात आलाच ना? तेच सांगते आहे. तर विवाहानंतर कसं असतं ना की प्रत्येक मुलीचं आयुष्य हे पूर्णपणे बदलून जातं. तिचं म्हणजे तिचं अंथरूण पांघरूणपासून तिची झोपण्याची जागा, तिचे नातेवाईक, तिचं एवढंच काय तिचं नाव आडनावसुद्धा बदललेलं आपल्याला दिसून येतं. पण ह्याच विरुद्ध मात्र मुलांचं मात्र काहीही बदललेलं नसतं. त्यांचं रोजचं रुटीन हे तसंच चालू असतं. आता पहिल्याच दिवशी ते जेव्हा दोघं गप्पा मारत असतात त्यावरून ही गोष्ट आपल्या निदर्शनास येते की तो म्हणतो माझी झोपायची जागा या बाजूला आहे. त्याचं परफ्यूम, त्याचं टूथपेस्ट, ह्या सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे आहेत. त्याचं रुटीन चालू आहे. तो सकाळी उठतो, आपलं योगा करतो, बॅडमिंटन खेळतो, नाश्ता करतो, डिनर लंच, व्यवस्थित त्याचं सगळं रुटीन चालू आहे. आणि मग हिचं मात्र पूर्णपणे आयुष्य बदललेलं आहे. ह्याबद्दल तिची काही ना नाही आहे. ती खूप उत्साहाने ह्या नवीन जीवनाशी समरस होण्याचा प्रयत्न करते आहे. कारण तिच्या डोळ्यामध्ये काही स्वप्न आहेत, प्रेम आहे, अपेक्षा आहेत, आकांक्षा आहेत तिला जीवनाकडून. आणि तिचं एक म्हणजे ध्येय असतं. कारण तिला डान्स खूप आवडत असतो आणि तिला डान्स करण्याची इच्छा असते. तिला त्या क्षेत्रामध्ये तिचं करिअर बनवायचं असतं आणि त्यासाठी तिला त्याची पण संमती अपेक्षित असते. पण हे होताना मात्र आपल्याला तिथे दिसत नाही. तर हा पिक्चर आपल्या सर्वांशी रिलेट होतो. कारण विशेषतः माझ्या पिढीतल्या तर स्त्रियांना हा विशेष मनापासून आवडेल. आता मागच्या पिढीतल्या थोडंसं आपल्याला जास्त प्रमाणामध्ये चित्रण वाटू शकतं. कारण काही गोष्टी म्हणजे तिचे सासरे अगदी ते कधी तिला रागवत नाहीत, कधी मारत नाहीत, कधी वेडेवाकडे बोलत नाहीत. पण त्यांच्या ते शांत बोलण्यातून तो जो नात्यातला ताण आहे तो आपल्याला संपूर्ण चित्रपटभर जाणवत राहतो. कशा प्रकारे? तर ते म्हणजे जेव्हा ती चटणी करून आणते तर तेव्हा ते म्हणतात की बेटा तूने ये मिक्सर में बनाया क्या? इससे अच्छा तो वो सिल्वटे पे बनाया जाता है. म्हणजे खलबत्त्यात कुटलेली चटणी तिच्या सासऱ्यांना अपेक्षित असते. त्याचप्रमाणे त्यांना मशीनमध्ये धुतलेले कपडे आवडत नसतात किंवा कुकरमध्ये शिजवलेली बिर्याणी त्यांना पटत नाही. म्हणजे ते नावं ठेवत नाहीत, पण मग ते त्या दिवशी खात पण नाही, ते तसंच वाया जातं, ती डस्टबिनमध्ये फेकून देते. अशा काही छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांनी हे सूचित करण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे. मी म्हणत नाही की हा संपूर्ण चित्रपट अगदी 100% पूर्णपणे बरोबर आहे किंवा चूक आहे. हे दोन्ही टोकाचे मतं मी आज मांडणार नाही आहे. तर त्यातून एक संदेश जो त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता कोणाच्याही जीवनामध्ये हे सगळेच्या सगळे वाईट गोष्टी लागोपाठ घडत नसतात. थोडंसं अतिरिक्त चित्रण हे चित्रपट करत असतात. याचा त्यामागचा त्यांचा संदेश काय आहे, त्यांचा उद्देश काय आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. तर त्यांना असं दाखवायचं आहे की आजच्या मुलींना ज्या त्यांच्या डोळ्यामध्ये दिसणारी स्वप्न आहेत, ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना आपल्या कुटुंबियांची साथ हवी आहे. भलेही त्यांना कामाची ना नाही आहे, तिची पण नाही नसते, ती अगदी आवडीने ते घरातलं सगळं काही करत असते. पण जेव्हा जेव्हा
तिच्या व्यक्तिगत काही तिच्या आवडीचा प्रश्न येतो तेव्हा मात्र घरातले त्याच्याकडे पाठ फिरवताना दिसतात आणि यामुळे ती मुलगी मनातल्या मनात कोमेजलेली दिसते. म्हणजे तिचं जे व्यक्तिमत्व फुलायला हवं ते आपल्याला कुठेतरी कोमेजताना दिसून येतं. कोणाचीच नाही आहे. म्हणजे मी म्हणत नाही आहे की तिचे सासरे खूप चुकीचं वागत आहेत, कारण त्यांचं एक रचनाच अशी झालेली आहे, आपल्या समाजाचीच एकूण रचना अशी आहे की मुलींना ते गोष्टी कराव्याच लागतात आणि मुलांना मात्र वेगळ्या पद्धतीने सांभाळलेलं असतं. आता यातून ते एक शेवटचा प्रसंगसुद्धा त्यांनी फार सुंदर दाखवलेला आहे की तिचा भाऊ येतो आणि तो म्हणतो की पाणी दे म्हणून, तर तिची आई लगेच तिच्या छोट्या बहिणीला सांगते की जागा त्याच्यासाठी पाणी आण. तेव्हा ती चिडून म्हणते की का तिने का आणायचं, तो स्वतः नाही घेऊ शकत. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला रिलेट करतात की मुलगा आणि मुलगी यामध्ये जो भेदभाव केला जातो वाढवताना, की मुलांना आपण पॅम्पर करतो, त्यांनी घरातल्या काही कामं करायची नाही आहेत, त्यांच्या हातामध्ये प्रत्येक गोष्ट देणं, त्यांच्यासाठी मुलींनी, आईनी, बहिणींनी, कोणीतरी स्त्रीनेच हे करायचं आहे. आणि म्हणजे त्या सिनेमात सुद्धा त्यांनी इतकं सुंदर दाखवलेलं आहे की जेव्हा तिचे पाळीचे दिवस असतात आणि ती जे 3-4 दिवस बाजूला बसते तेव्हा ते घरातील करण्यासाठी, म्हणजे जी एरवी त्यांच्या घरात येणारी ती मोलकरीण तिच्या हाताने केलेलं यांना काही पटत नसतं, पण अशा वेळेस ही मुलगी ही अपवित्र आहे, आपली रिचा पाळीच्या दिवसामध्ये अपवित्र ठरवली जाते आणि त्या मोलकरणीकडून काम करून घेतात. म्हणजे आपल्या सोयीनुसार ते बदलत असतात, हो की नाही. जर पटतच नाही तर खाऊ नका किंवा स्वतः बनवा, नाही तसं नाही. त्या मोलकरणीच्या हातचं खाणं तेव्हा त्यांना चालतं, पण एरवी तिच्या मदतीला त्या मोलकरणीने स्वयंपाकघरात आलेलं त्यांना चालत नाही. हे दुटप्पी वागणं ही आपल्या समाजाची जी परंपरा आहे किंवा जी आपली समाजरचना आहे किंवा हा जो मतप्रवाह आहे ह्याला सुद्धा त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधून तिचा कोंडमारा होताना आपल्याला दिसून येतो आणि ती शांत बसते. म्हणजे दोघांमध्ये संवाद नसणं हे सुद्धा त्यांच्या विसंवादाचं एक मोठं कारण समजलं पाहिजे. कारण ते जे काय घडत आहे ती खूप शांतपणे सहन करते आणि इतक्या टोकाचं ती पाऊल उचलते की चहा मागितल्यानंतर ते बेसिनमध्ये साठलेलं पाणी ती ग्लासात भरून त्यांना देते सासऱ्याला नवऱ्याला आणि ते बेसिनचं पाणी त्याच्या तोंडावरती फेकून मारते आणि ती घरातून बाहेर पडते. तर मला एवढंच वाटतं की तिने अशा प्रकारे टोकाचा निर्णय घ्यायची काही गरज नव्हती. आता हे छोट्या छोट्या गोष्टी कधी वादातून कधी संवादातून त्यांना सोडवता आल्या असत्या, याच्यावरती काही सोल्युशन पण निघू शकलं असतं असं मला वाटतं. आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की स्वभाव हा बदलत नसतो, त्या गोष्टी काही प्रमाणात तशाच राहणार, पण तरी पण प्रयत्न करून पाहायला काय हरकत होती ना. असं नाही की अगदी होतच नसतं असं नाही आहे. काही प्रमाणामध्ये स्वभावामध्ये फरक हा पडू शकत असतो. तेव्हा कोणतीही गोष्ट अशी तोडून टाकण्यापेक्षा थोडंसं त्यांनी चर्चा करून सोडवायला हरकत नव्हती. आता अर्थात तो सिनेमा आहे, त्यांना ते थोडंसं अतिरिक्त दाखवावंच लागत असतं, त्यांनी ते त्या पद्धतीने मांडलेलं आहे. पण आपण त्यातून असा संदेश नाही घ्यायचा आहे की पटलं नाही की लगेच तोडा आणि मोकळे व्हा, असं नाही आहे. तर त्या दृष्टीने स्वतःच्या अभिमानाला तुम्ही थोडीशी मुरड घाला, पण जेव्हा आपला स्वाभिमान कोणीतरी ठेचू पाहत आहे अशा वेळेस मात्र आपल्या स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी तुम्ही ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे आणि हाच संदेश आपण या चित्रपटामधून घेतला पाहिजे. आता अर्थात सध्याच्या मुलींना खूप छान वातावरण मिळत आहे, त्यांना अशी म्हणजे असं सासर मिळतंच असं नाही आहे. सध्या जमाना खूप बदललेला आहे. हे जे चित्रपटातलं हे जे चित्रण आहे ते 25 वर्ष मागे आहे. आता सध्या इतके टोकाचे निर्णय घेणारे फॅमिलीज असतील असं मला तरी वाटत नाही आहे. पण तरीसुद्धा मुलींनी आपल्या स्वप्नांसाठी जागरूकतेने पाहायला हवं, आपल्या क्षमतांचा विचार करा, आपल्यामधील जे काही स्किल्स आहेत ते डेव्हलप करा. फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा रील्स बनवणं किंवा गॉसिपिंग करणं किंवा एकमेकींच्याबद्दल कागाळ्या करणं अशा गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा स्वतःकडे तुम्ही जास्ती फोकस करा. स्वतःतील चांगल्या गुणांमध्ये कसं अधिकाधिक तुम्हाला डेव्हलप करता येईल, स्वतःचं पर्सनॅलिटी तुम्हाला कशा प्रकारे इम्प्रूव्ह करता येईल, स्वतःचं तेज कसं तुम्हाला प्राप्त करता येईल ह्याकडे तुम्ही फोकस करा. आणि हेच या आपल्या महिला दिनाच्या औचित्य साधून मी तुम्हाला सांगू पाहत आहे. तर तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या सर्व मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा, भरभरून लाईक करा आणि हो, माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल
तर प्लीज सबस्क्राईब करा हां. थँक्यू.